Hello students, welcome to SPM Polytechnic Kumte Solapur. This is the fourth video lecture on unit number 2, Decision Control and Loop Control. I am Ms. Amruta Nandal, working as a lecturer in Electronics and Telecommunication Department at SPM Polytechnic Kumte Solapur. In this video lecture, we will going to see selection statement. तर विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण म्हणजे लास्ट 2 लेक्चरमध्ये डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स बघितलेले आहेत. तर त्याचे 4 टाइप्स आहेत: इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट, एल्स इफ लॅडर अँड नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट. तर असे 4 स्टेटमेंट्स आपण बघितलेले आहेत. तर त्याचं सिंटॅक्स, अल्गोरिदम, फ्लो चार्ट विथ एक्झाम्पल आणि त्याचा आउटपुट कसा येतो तेही आपण पाहिलेले आहेत. तर सगळ्यांनी होमवर्क मला माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचं आहे, विसरायचं नाही. ओके, तर स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओ लेक्चरला. तर सिलेक्शन स्टेटमेंट काय आहे? तर व्हॉट इज मीन बाय सिलेक्शन स्टेटमेंट? इन द सिच्युएशन वेअर लॉट्स ऑफ कंपॅरिझन्स आर नीडेड, यूज ऑफ इफ एल्स स्टेटमेंट इज बॅड आयडिया, ॲज द नंबर ऑफ कंपॅरिझन नीड नंबर ऑफ इफ एल्स स्टेटमेंट विच इन्क्रीजेस द कॉम्प्लेक्सिटी. तर बघा, एखाद्या प्रॉब्लेममध्ये नंबर ऑफ कंपॅरिझन्स आपल्याला करायचे असतील, लॉट ऑफ कंपॅरिझन म्हणजे खूप सारे कंपॅरिझन आपल्याला करायचे असतील, तर त्या सिच्युएशनमध्ये इफ एल्स स्टेटमेंट यूज करणं हा बॅड आयडिया आहे. कारण तिथे खूप इफ एल्स कंडिशन्स आपल्याला यूज करावे लागतील. तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याकडे आहे सिलेक्शन स्टेटमेंट. तर तो काय करतो? जो काही इफ एल्स कंडिशनमुळे क्रिएट झालेली कॉम्प्लेक्सिटी आहे तर तो कमी करतो. तर ते अवॉइड करण्यासाठीच स्विच केस हा एक सिलेक्टिव्ह स्टेटमेंट आहे. तर स्विच केस काय आहे तर त्याचं सिंटॅक्स वगैरे आपण सगळं बघणार आहोत या व्हिडिओ लेक्चरमध्ये. ओके, सो व्हॉट इज मीन बाय स्विच केस स्टेटमेंट? द स्विच केस इज मल्टीवे डिसिजन स्टेटमेंट. तर हा पण मल्टीवे डिसिजन स्टेटमेंट आहे विच हेल्प्स टू सिलेक्ट अ सिंगल ऑप्शन फ्रॉम द मल्टिपल गिवन ऑप्शन. तर नंबर ऑफ ऑप्शन आपल्याकडे आहेत, तर त्याच्यामधलं पर्टिक्युलर कुठलाही एक सिंगल ऑप्शन सिलेक्ट आपण करू शकतो. युझिंग स्विच केस द इफ एल्स लॅडर कॅन बी इम्प्लिमेंटेड इन अ मच बेटर वे. तर इफ एल्स लॅडर जो आहे तर त्याचा एक हा वे आहे ज्यामध्ये आपण एक बेटर वेमध्ये आपण त्याला इम्प्लिमेंट करू शकतो. पहिल्यांदा बघूया त्याचं सिंटॅक्स. तर बघा, आतापर्यंत इफ एल्स लॅडर, नेस्टेड इफ एल्स, तर त्याच्या सिंटॅक्समध्ये काय होतं? इफ आणि एल्स कंडिशन होते. तर आता हा काय आहे? स्विच केस स्टेटमेंट आहे. तर ह्याच्यामध्ये काय असणार आहे? स्विच आणि केस असणार आहे. तर बघा, स्विच आणि केस तुम्हाला कुठे दिसत आहेत? सो दिस इज द स्विच आणि इथे आहे केस. तर हे दोन्हीही जे कीवर्ड्स आहेत तर ते स्मॉलमध्ये असणार आहेत. ओके, तर बघा कसं लिहायचं आहे स्विच केस स्टेटमेंट. स्विच लिहायचं आहे पहिल्यांदा आणि त्याच्या आतमध्ये, त्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये एक्सप्रेशन लिहायचं आहे. तर तुम्हाला जे काही एक्सप्रेशन पाहिजेत तर ते एक्सप्रेशन त्याच्यामध्ये लिहायचं आहे. आफ्टर दॅट केस म्हणजे जे काही कंडिशन्स आहेत तर ते ह्या केसच्या अनुसार तुम्ही कंडिशन्स लिहू शकता. केस कॉन्स्टंट एक्सप्रेशन 1 किंवा तुम्ही ह्याला केस A1, केस A2 असंही म्हणू शकता. एक कॉन्स्टंट एक्सप्रेशन त्याच्यामध्ये असायला पाहिजे. कॉन्स्टंट आहे तर तो ते लक्षात ठेवा. आफ्टर दॅट कोलन आहे, तिथे कॉमा, सेमीकोलन, फुल स्टॉप दिला तर हा पूर्ण सिंटॅक्स चुकीचा होतो. ओके, स्विच सुरुवात करायचं आहे, ब्रॅकेटमध्ये एक्सप्रेशन लिहायचे आहेत. आफ्टर दॅट कर्ली ब्रॅकेट ओपन करून त्याच्या आतमध्ये आपल्याला केस लिहायचे आहेत. जेवढे काही कंडिशन्स आपल्याकडे आहेत, लॉट ऑफ कंडिशन म्हणलेलं ना आपण, तर ते सगळे लॉट ऑफ कंडिशन आपण ह्या केसद्वारे एक्सप्रेस करू शकतो. ओके, तर केस कॉन्स्टंट एक्सप्रेशन 1 आणि त्याच्या पुढे त्याचा जो स्टेटमेंट आहे तर तो स्टेटमेंट आणि फुल स्टॉप म्हणजे सी लँग्वेजमध्ये सेमिकोलन नंतर ब्रेक करायचं आहे. म्हणजे ब्रेक कशासाठी? ब्रेक म्हणजे काय माहिती आहे ना, तिथे आपण थांबतो. ब्रेक कंडिशन डायरेक्टली आपल्याला स्टॉपला घेऊन जातो. जर एखाद्या कंडिशनची पहिली स्टेटमेंट एक्झिक्यूट होत असेल, म्हणजे पहिलीच कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे आणि पहिला स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला तर डायरेक्टली काय होतो? स्टॉपला जातो स्विच केसमध्ये. जर ही स्टेटमेंट एक्झिक्यूट झालेली नाही म्हणजे कंडिशन 1 फॉल्स आहे
तर हा केस 2ला जातो. हा पण फॉल्स असेल तर केस एनपर्यंत जातो आणि तो पण फॉल्स असेल तर बाय डिफॉल्ट स्टेटमेंट एम तो एक्झिक्यूट करतो. सेम इफ एल्स लॅडरचा जो लॉजिक आहे तर तोच लॉजिक आहे, फक्त त्याचं सिंटॅक्स आणि त्याचं जे रिप्रेझेंटेशन आहे तर तो वेगळा आहे. काय वेगळा आहे? स्विच आणि केस वापरायचे आहे. केस कॉन्स्टंट एक्सप्रेशन 1 कोलन स्टेटमेंट 1 सेमिकोलन नंतर ब्रेक करायचे. असे तुम्ही नंबर ऑफ केस एक्सप्रेशन्स लिहू शकता. ओके. आफ्टर दॅट डिफॉल्ट हा एक त्याच्यामध्ये लिहायचंच आहे. तुम्ही स्विच केस कुठल्याही एक्झाम्पलमध्ये यूज करा, त्याच्यामध्ये डिफॉल्ट हा कंडिशन असतो आणि तो कोलननी सुरुवात होतो आणि त्याच्यापुढे स्टेटमेंट असेल. ठीक आहे. सगळ्यांना सिंटॅक्स कळालेला आहे. सो बघा, एक्सप्रेशन म्हणजे काय? इट इज युजली नेम ऑफ व्हेरिएबल व्हॅल्यू ऑफ विच वी वॉन्ट टू चेक. म्हणजे जे काही एक्सप्रेशन इथे म्हणतो ना आपण, एक्सप्रेशन 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 1 2 अप टू n, तर तेच जे टोटल एक्सप्रेशन्स आहेत तर ते इथं आपण लिहिणार आहे. ओके. कॉन्स्टंट एक्सप्रेशन, दीज आर द कॉन्स्टंट व्हॅल्यू विथ द व्हॅल्यू ऑफ एक्सप्रेशन इज कम्पेअर्ड. आता सपोज एक्झाम्पलमध्येच आपण सांगूयात. ओके. आफ्टर दॅट द स्टेटमेंट इन द केस, तर केसमधले जे काही स्टेटमेंट्स आहेत तर ते कधी एक्झिक्यूट होणार आहेत? हुज व्हॅल्यू मॅचेस विथ द एक्सप्रेशन. जर युजरनी 1 एंटर केला आणि कॉन्स्टंट एक्सप्रेशन 1नी मॅच झाला तरच हा स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट होईल. अदरवाईज 2ला मॅच झाला तर 2 एक्झिक्यूट होईल, nला मॅच झाला तर n एक्झिक्यूट होईल. कशालाही मॅच झालेला नसेल तर बाय डिफॉल्ट m एक्झिक्यूट होईल. ओके. इफ नन ऑफ द कॉन्स्टंट एक्सप्रेशन इज मॅच्ड विथ द एक्सप्रेशन देन स्टेटमेंट रिटर्न इन डिफॉल्ट विल बी एक्झिक्युटेड. म्हणजे डिफॉल्टमध्ये लिहिलेले स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होतील. सगळ्यांना कळालेलं आहे? ठीक आहे. फ्लोचार्ट बघा. तर हा पण सेम फ्लोचार्ट हा इफ एल्स लॅडरसारखा अप टू डाऊन आहे. तर इथे मी थोडे कमी स्टेटमेंट्स घेतलेले आहेत, कमी कॉन्स्टंट एक्सप्रेशन्स घेतलेले आहेत जागेच्या अभावी. ओके. तर बघा इथे स्विच एक्सप्रेशन लिहायचं आहे. कसं लिहायचं आहे आपण एक्झाम्पलमध्ये बघूया. बघा, माझा जर केस कॉन्स्टंट एक्सप्रेशन 1 असेल, जर तो ट्रू असेल तर हा स्विच एक्सप्रेशन एक वेगळा आहे, त्यासाठी मी ह्याला कलर केले. आफ्टर दॅट कॉन्स्टंट एक्सप्रेशन 1 जर ट्रू असेल तर स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट होईल आणि स्टॉप होईल, म्हणजे ब्रेक, इथे ब्रेक अप्लाय होईल. आफ्टर दॅट कंडिशन 1 जर फॉल्स असेल तर कंडिशन म्हणजेच कॉन्स्टंट एक्सप्रेशन 1 फॉल्स असेल तर काय होईल? केस कॉन्स्टंट एक्सप्रेशन 2 चेक होईल. केस कॉन्स्टंट एक्सप्रेशन 2 जर ट्रू असेल तर स्टेटमेंट 2 एक्झिक्यूट होईल आणि स्टॉप होईल. नसेल फॉल्स कंडिशनला केस कॉन्स्टंट एक्सप्रेशन n एक्झिक्यूट होईल. तर तो एक्झिक्यूट झाल्यानंतर चेक करेल ट्रू आहे का फॉल्स आहे. ट्रू असेल तर स्टेटमेंट n एक्झिक्यूट होईल, अदरवाईज बाय डिफॉल्ट m एक्झिक्यूट होईल आणि स्टॉप होईल. ओके. सो दिस इज द फ्लोचार्ट फॉर स्विच केस स्टेटमेंट. बघा, आता आपण एक्झाम्पल बघूया. राईट अ मेनू ड्रिवन प्रोग्राम टू परफॉर्म ॲड सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मॉड्युलस बेस्ड ऑन द युजर चॉईस. बघा, आता हा काय आहे? मेनू ड्रिवन प्रोग्राम आहे. तर युजरला इथं आपण सांगू शकतो तुम्हाला जे काय पाहिजे त्याचा नंबर सांगा, आम्ही ते तुम्हाला आउटपुट देऊ शकतो. ठीक आहे. तर बघा इथे त्याचा अल्गोरिदम लिहिलेला आहे. स्टार्ट करा. आता आपल्याला काय करायचं आहे? ॲडिशन सबस्ट्रॅक्शन 2 नंबरची करायचं आहे. तर 2 नंबर, आफ्टर दॅट 2 इनपुट घ्या. त्याच्यानंतर युजरला आपण काय काय करणार आहे ते सांगा आधी. ओके. नंबर 1 असेल तर ॲडिशन करणार आहे, नंबर 2 असेल तर सबस्ट्रॅक्शन करणार आहे. हा एक चॉईस झालेला आहे. ओके. तर ह्याला चॉईस म्हणायचं आहे. नंबर 3ला मल्टिप्लिकेशन, नंबर 4ला डिव्हिजन, नंबर 5ला मॉड्युलस. आता युजरला सांगायचं आहे तुमचा चॉईस एंटर करा. सपोज युजरने एंटर केला आहे नंबर 1 चॉईस, इनपुट चॉईस नंबर 1 असेल तर काय करायचं आहे? ॲडिशन करायचं आहे n1 + n2 आणि काय करायचं आहे? ॲडिशन प्रिंट करायचं आहे. आणि ॲडिशन झाला तर गो टू स्टेप 12. तर स्टेप 12 काय आहे? स्टॉप आहे, तर ते नंतर प्रिंट होईल. आफ्टर दॅट जर युजरने 2 प्रिंट केला, चॉईस 2 दिला, तर 2ला आपण सबस्ट्रॅक्शन करणार आहे. सबस्ट्रॅक्शन करा आणि डिफरन्स प्रिंट करा आणि स्टॉप करा. जर चॉईस 3 असेल तर काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर त्याचा जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट
प्रिंट होईल आणि गो टू स्टेप 12. स्टेप 12 म्हणजे स्टॉप करायचं आहे. आफ्टर दॅट चॉईस 4ला डिव्हिजन करायचं आहे. डिव्हिजनचा जो आन्सर आहे तर तो कोशंट असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. कोशंट प्रिंट होईल आणि स्टॉप होईल. चॉईस 5ला काय होईल, मॉड्युलस काढेल. मॉड्युलस म्हणजेच काय, त्याचा जो आन्सर आहे तो रिमाइंडर असेल. रिमाइंडर प्रिंट होईल आणि स्टॉप होईल. जर एकही ऑप्शन नसेल, 1 ते 5 सोडून युजरने जर 6, 8, 9 ह्यापैकी एखादी नंबर दिला असेल तर तो काय असणार आहे, डिफॉल्ट कंडिशनला इनव्हॅलिड चॉईस म्हणून प्रिंट होणार आहे. ओके, तर ह्याचा प्रोग्राम कसा आहे तर ते आपण बघूया. ह्याचा पुन्हा एकदा फ्लोचार्ट आहे. फ्लोचार्ट बघा, 2 नंबर लागणार आहेत. स्टार्ट झाल्यानंतर युजरला सांगायचं आहे आपल्याकडे 5 मेनू आहेत. ॲडिशन करू शकतो, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस. तर त्याच्यापैकी एक चॉईस तुम्ही द्या. जर युजरनी चॉईस दिला तर काय करायचं आहे, जर युजरनी चॉईस दिला तर चॉईस कुठला आहे. जर सपोज युजरनी दिलेलं आहे चॉईस नंबर 5, तर चॉईस नंबर 5 दिलेलं आहे. मग पहिल्या कंडिशनला चेक होईल चॉईस नंबर किती आहे, 1 आहे का, नाही, म्हणून काय होईल, फॉल्स कंडिशन एक्झिक्यूट होईल. मग परत चॉईस चेक होईल, 5 आहे का, ट्रू आहे का, नाही, मग फॉल्स कंडिशन एक्झिक्यूट होईल. पुन्हा चेक होईल चॉईस 5 आहे का, आहे, मग काय होईल, प्रिंट n मॉड्युलस ऑफ n1 मॉड्युलस ऑफ n2, दोघांचा मॉड्युलस काढेल आणि स्टॉप होईल. जर ट्रू नसेल तर बाय डिफॉल्टली इनव्हॅलिड चॉईस प्रिंट होईल आणि स्टॉप होईल. ओके, तर बघा ह्याचं कोड कसं आहे. पहिल्यांदा हे तर सगळं फिक्स आहे. प्री प्रोसेसर लिहिणे, मेन फंक्शन डिक्लेअर करणे आणि ओपन ब्रॅकेट. आफ्टर दॅट इनपुट किती लागणार आहेत आपल्याला, आता सगळे इंटिजर असणार आहेत म्हणून सगळे इंटिजर मी एकाच लाईनमध्ये लिहिलेले आहे. 2 व्हॅल्यू लागणार आहेत n1 n2. आफ्टर दॅट त्याचा रिझल्ट स्टोअर करण्यासाठी एक व्हेरिएबल लागणार आहे. आफ्टर दॅट युजरनी चॉईस देणार आहे, त्याच्यासाठी एक इंटिजर मला लागणार आहे. म्हणून मी 4 इनपुट्स घेतलेले आहेत, 3 इनपुट आणि 1 आउटपुट घेतलेलं आहे. आफ्टर दॅट CR SCR. तर हे आत्तापर्यंत कोडमध्ये मी ॲड केले नाही, आता मी ॲड केले कारण माझा जो आउटपुट आहे तो खूप मोठा असणार आहे. मग ते सारखं मला क्लिअर करत राहावं लागणार आहे. ओके, आफ्टर दॅट युजरला सांगा 2 इनपुट घ्या त्याच्याकडून, दोन्ही इनपुट स्कॅन करा. आफ्टर दॅट युजरला आपण सांगायचं आहे नंबर 1 म्हणजे ॲड आहे, नंबर 2 म्हणजे सबस्ट्रॅक्शन आहे, नंबर 3 म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. आता हे कोडला कसं करणार आहे, नंबर 1 म्हणजे ॲड आहे, नंबर 2 म्हणजे सबस्ट्रॅक्शन आहे, तर त्याच्यासाठीच आपण हे जे स्विचचे चॉईस लिहिलेलं आहे. आता चॉईस म्हणजे काय, युजर एंटर करतो. सपोज युजरनी 1 एंटर केलेलं आहे तर इथे बघा केस इथे 1 दिलेला आहे. हा जो 1 आहे दिस इज द कॉन्स्टंट एक्सप्रेशन. आता हा जो कॉन्स्टंट एक्सप्रेशन आहे तर ह्या एक्सप्रेशनमध्ये चेक होईल. एक्सप्रेशन जर युजरनी 1 एंटर केलेलं आहे तर ह्या स्विचमधून 1 कम्पेअर होईल. ह्या सगळ्या केसमध्ये 1 कुठं आहे तर चेक करेल आणि तोच पार्ट एक्झिक्यूट करेल. चॉईस जर 2 असेल, एक्सप्रेशन काय आलेलं आहे, चॉईस 2 आलेलं आहे, मग केस 1 मध्ये आहे का, नाही, केस 2 मध्ये आहे, मग हा पार्ट एक्झिक्यूट होईल. समजलेलं आहे एक्सप्रेशन कसं देतात. आफ्टर दॅट इथे मी /n केलेलं आहे, \n का, न्यू लाईनला येण्यासाठी. एंटर युअर चॉईस, युजरला सांगा तुमचं चॉईस एंटर करायला. युजर चॉईस एंटर करेल, नंबर 1 2 3 4 5 एनीवन. एखादं एखादं इनपुट देईल. सपोज युजरने 6 दिला, स्विच चॉईसमध्ये 6 जाईल. तो 6 काय करेल, ह्या सगळ्या केसला चेक करेल. केस 6 आहे का, कुठेच नाही, मग काय होईल, बाय डिफॉल्ट प्रिंट इनव्हॅलिड चॉईस प्रिंट होईल. ओके, केस 1 असेल तर केस 1ला n1 + n2. n1 किती आहे, n2 किती आहे, 10 आणि 20 दिला असेल तर 30 रिझल्टमध्ये जाईल आणि ॲडिशन = 30 प्रिंट होईल. बघा इथं मी आउटपुट पण लिहिले. काय होईल, एंटर एनी 2 नंबर्स. 10 आणि 5 युजरनी दिलेलं आहे. ॲडिशन 1 नंबरला आहे, 2 नंबरला सबस्ट्रॅक्शन आहे, 3 नंबरला मल्टिप्लिकेशन, 4 नंबरला डिव्हिजन, 5 नंबरला मॉड्युलस. युजरला सांगायचं आहे ह्यापैकी एंटर युअर चॉईस. युजरनी 2 चूज केलेला आहे तर स्विच एक्सप्रेशनमध्ये 2 गेलेला आहे, तर हा जो 2 आहे केसशी कम्पेअर होईल, केस कॉन्स्टंट एक्सप्रेशनशी कम्पेअर होईल. तर 2 कुठे आहे, इथं आहे. 2ला काय आहे, स्टेटमेंट काय आहे, रिझल्ट = n1 - n2.
N1 किती आहे 10, N2 किती आहे 5. 10 वजा 5 रिझल्टमध्ये किती जाईल 5. मग काय प्रिंट होईल डिफरन्स इज इक्वल टू रिझल्टमध्ये किती आहे 5 आहे. मग 5 तो इथं प्रिंट होईल. ओके, तर हे पण कोड तुम्ही ॲपमध्ये रन करा. पूर्ण कोड सगळे ऑप्शन्स चेक करा 1 to 5. त्याच्यानंतर 6, 7, 8 असं कुठलंही रँडमली एक नंबर टाका आणि इनव्हॅलिड चॉईस पण प्रिंट होतो का नाही एकदा चेक करा. ओके, सगळ्यांना कोड समजलेला आहे, आउटपुट कसं आलेलं आहे कळालेलं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट होमवर्क. तर होमवर्कमध्ये काय करायचं तुम्हाला स्विच केसचं सिंटॅक्स आणि फ्लोचार्ट लिहून काढायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. आणि तुम्हाला एक कोड मी होमवर्कसाठी दिलेला आहे. तर हा पण मेनू ड्रिवन प्रोग्राम आहे. नंबर 1ला स्क्वेअर काढायचं आहे आणि नंबर 3ला क्यूब काढायचं आहे. तर सपोज काय करायचं आहे ह्याच एक्झाम्पलमध्ये मी सांगते तुम्हाला. स्क्वेअरसाठी आपल्याला किती नंबर लागणार आहेत, एकच नंबर लागणार आहे. N1 एक घ्या, रिझल्ट घ्या आणि चॉईस घ्या. युजरला सांगा एक नंबर एंटर करा ज्याचं तुम्हाला स्क्वेअर काढायचं का क्यूब काढायचं त्यासाठी. प्रिंट नंबर 1ला स्क्वेअर, नंबर 2ला क्यूब. एंटर युअर चॉईस. बघा केस 1मध्ये काय लिहायचं आहे स्क्वेअर इज इक्वल टू एक नंबर घेतलात तुम्ही N म्हणून घेतलात, N इंटू N करायचं आहे म्हणजे त्याचं काय होईल स्क्वेअर होईल. आणि प्रिंटमध्ये स्क्वेअर इज इक्वल टू %d रिझल्ट. आणि केस 2ला काय करायचं आहे क्यूब काढायचं आहे. रिझल्ट इज इक्वल टू N इंटू N इंटू N. क्यूब म्हणजे आपण 3 वेळा मल्टिप्लिकेशन करतो. क्यूब इज इक्वल टू %d रिझल्ट. आणि त्याच्यानंतर ब्रेक लिहिल्यानंतर डायरेक्टली डिफॉल्ट लिहायचं आहे प्रिंट इनव्हॅलिड चॉईस गेट CH आणि ब्रॅकेट क्लोज. ओके, सगळ्यांना हा कोड करता येईल. खूप इझी आणि सिम्पल आहे. हा कोड परफॉर्म करा, ॲपवरती रन करा, आउटपुटचा स्क्रीनशॉट काढा आणि माझ्या पर्सनल नंबरला शेअर करा. ओके, ठीक आहे. तोपर्यंत थँक्यू अँड हॅपी कोडिंग.